आणि आता एक नजर टाकूयात महाफास्ट न्यूज 100 वर। दिल्लीतल्या अमित शहांच्या भेटीनंतर राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। महायुतीत सहभागी झाल्यास रणनीतीवर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। 1 ते 2 दिवसात सर्व गोष्टी सविस्तर सांगणार अमित शहा आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। प्रत्येक निवडणुकीत मनसेची सेटिंग सुरूच असते। आमदार खासदार निवडून आणणं मनसेचं लक्ष दिसत नाही। उद्धव ठाकरेंचा द्वेष असल्यानं केवळ हे उद्योग सुरू। विनायक राऊत यांचा मनसेवर निशाणा। सांगली आणि भिवंडीची जागा आम्हीच लढवणार। मुंबईतील लोकसभेच्या 2 जागा आमच्याकडे, नाना पटोलेंचा दावा। अंबादास दानवे आणि खैरेंमध्ये कुठलाही वाद नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मात्र उमेदवार जाहीर न झाल्यानं मी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक, अंबादास दानवे ठाम। अंबादास दानवे आणि खैरेंमध्ये कोणतेही वाद नाहीत, दानवे खैरेंच्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय सोनवणेंकडून अजित पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा। बीडमधून अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बजरंग सोनवणे आज दुपारी 4:30 वाजता शरद पवार गटात प्रवेश करणार। बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत फडणवीसांची हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक। महायुतीबाबत आपली नाराजी नाही, अजित पवारांसोबतही चर्चा करू, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। विजय शिवतारेंनी भोर गावामध्ये माजी मंत्री अनंतराव थोपटेंची भेट घेतली। शिवतारेंकडून अनंतराव थोपटेंना पवारांच्या विरोधाची आठवण, शिवतारेंकडून थोपटेंच्या तब्येतीची ही विचारपूस। विजय शिवतारेंना आशीर्वाद, पण अंतिम निर्णय लवकरच घेऊ, शिवतारेंच्या भेटीनंतर अनंतराव थोपटेंची प्रतिक्रिया। अजित पवारांनी इतर मतदारसंघांना काय दिलं? पवार जे 50 वर्षात करू शकले नाहीत ते मी 5 वर्षात करेन, विजय शिवतारे निवडणूक लढवण्यावरती ठाम। माघार घेऊ नका, विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांचा फोन। भोरच्या दौऱ्यादरम्यान संवाद साधत कार्यकर्त्याकडून शिवतारेंना निवडणूक लढवण्याची मागणी। मुख्यमंत्री शिंदेंचे त्यांचे नेते ऐकत नाहीत असंच दिसतंय, शिवतारे बारामतीचं वातावरण खराब करतायत, आनंद परांजपेंची प्रतिक्रिया। पुण्यातल्या भोरमध्ये शिवतारे परिवाराकडून विजय शिवतारेंना महाराष्ट्र केसरीची गदा भेट। विजय बापूंनी हिंद केसरी व्हावं म्हणत दिल्या खासदारकीसाठी शुभेच्छा। सुनेत्रा पवारांचा सलग दुसऱ्या दिवशी बारामती दौरा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत दौऱ्याला सुरुवात। बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारच असतील हे चित्र स्पष्ट। महायुतीच्या फलकावरती सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्याचा निर्धार। फलकावर खडकवासल्यातून 1 लाखांचं मताधिक्य देण्याचा उल्लेख। शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील लढत होणार। अजित पवारांकडून शिरूरमधून आढळराव पाटलांची उमेदवारी जाहीर। दिलीप मोहिते पाटलांची नाराजी दूर। खासदार सुजय विखेंनी पुण्यात अजित पवारांची भेट घेतली। अहमदनगर लोकसभा निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। सुजय विखेंविरोधात निलेश लंके लोकसभेच्या मैदानात उतरण्याचे संकेत। दक्षिण मुंबई जागा मनसेकडे जाण्याच्या चर्चेनंतर राहुल नार्वेकर दौऱ्यावर। महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रचार करतोय, तर भाजपचा खासदार असावा असं स्थानिक कार्यकर्त्यांचं मत, नार्वेकरांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी महिन्याभरापासून उमेदवार घोषित होते, फटाके फुटतायत पण उमेदवार काही घोषित होत नाही। विनायक राऊत यांचे नारायण राणेंना उद्देशून वक्तव्य। यंदा नारायण राणेंच्या पराभवाची हॅट्रिक होणार, राऊतांचं वक्तव्य। पुण्यातल्या मोदी बागेत महादेव जानकर आणि शरद पवारांमध्ये बैठक। सकारात्मक चर्चा झाल्याची जानकरांची माहिती। जानकरांना मवियाकडून माड्याची उमेदवारी मिळण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडवर। मुख्यमंत्री शिंदेंनी उद्या बोलावली सेनेच्या आमदार खासदारांची बैठक। 7 जागांसाठी पाठिंबा दिला, मग उर्वरित जागांवर वंचित उमेदवार देऊन काँग्रेसला पाडणार का? वंचितनं 7 जागांसाठी काँग्रेसला पाठिंबा दिल्यावर संजय राऊतांचा सवाल। प्रकाश आंबेडकर कोडीत टाकत असतात, राऊतांचं विधान। उद्धव ठाकरेंकडून बुलढाण्यात जिजाऊ जन्मस्थळी दर्शन। उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, अंबादास दानवेंची उपस्थिती। पुण्यामध्ये स्वाभिमानी व्यापारी संघटनेचा 22 तारखेला मेळावा। शरद पवार मेळाव्यात मार्गदर्शन करणार। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात। महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अद्यापही जाहीर न झाल्यानं मतदार आणि राजकीय नेत्यांमध्ये उमेदवारीबद्दल उत्सुकता। गोंदियामध्ये बिरसी गावासह 8 गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। प्रलंबित ठेवलेले न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली काढण्यासाठी नागरिकांचा मतदानाला विरोध। अजित पवार गटाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब नहाटा यांची नियुक्ती। प्रशांत गायकवाड यांची जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी। चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी 12,400 कर्मचारी। 6 विधानसभा क्षेत्रनिहाय नोडल अधिकाऱ्यांसह नियंत्रक कक्ष प्रमुख ते अन्य कामांसाठी यंत्रणा गुंतवणार।
अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, समर्थकांची मागणी. तर दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील त्यावेळेला मी मुख्यमंत्री होईल. कार्यकर्त्यांच्या मागणीवर अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य. वर्धा लोकसभेसाठी इच्छुक कराळे गुरुजींनी घेतली शरद पवार यांची भेट. शरद पवारांसोबत झालेल्या भेटीचा तपशील थोड्याच वेळात समोर येणार. मल्हारराव होळकरांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांसोबतची भेट राजकीय नव्हती, भूषणसिंहराजे होळकर यांचं स्पष्टीकरण. सातारा लोकसभेसंदर्भात शरद पवारांची आज पुन्हा नेत्यांशी चर्चा. आज शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील पवारांच्या भेटीला काल श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटलांनी घेतली ती भेट. काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होणार. कोल्हापुरातनं शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब, भिवंडीतनं दयानंद चोरघे तर नागपुरातनं विकास ठाकरे यांचं नाव आघाडीवर.